ही चटणी आपली एकदम रेडी हरभऱ्याच्या भाजी. तर खूप छान स्वेटर कलेक्शन आहे बघू शकता. तर हे खूप छान स्वेटर बघू शकता. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे संडे आणि आज थोडं लेटच उठली. तर मी इथे ना सिंपल खिचडी टाकते. कांदा वगैरे सगळं बारीक करून ठेवलेला आहे. कांदा, कोथिंबीर आणि खिचडी सोबत मस्त मी स्पेशल आज हरभऱ्याची भाजीची चटणी करणार आहे. मला कमेंट आली होती की तुम्ही हरभऱ्याची भाजीची चटणी दाखवा. तर मस्त हरभऱ्याची भाजी मी घेऊन आलेली, मला भेटली. तर मस्त त्याची चटणी खिचडी सोबत करणार आहे. त्या चटणीची रेसिपी मी शेअर करते. तोपर्यंत मी खिचडी करून घेते. आणि ना तुम्हाला माहित नसेल की जुडिओमध्ये आता विंटर क्लोथसाठी इतकं ऑफर चालू नाही, इतके भारी कपडे आलेले आहेत विंटरसाठी. तर तेच आज मला जाऊन बघायचे की कोणकोणते कलेक्शन काय काय आलेलं आहे आणि आवडलं तर घेणार. आणि आज मी आणि वैभव जाणार आहे. वेळ नाही की याला लगेच ठेवेल. ते नसले ना आम्हाला कुठे कुठे फिरता येतं, पटकन जाता येतं. ते असले की त्यांना उतरवा, सांभाळा, त्यांना खूप मग हे होऊन जातं, एकदम टाइम निघून जातो. मग त्यांना घरीच ठेवणार. मी आणि वैभव जाणार. आता वैभव येतील थोड्या वेळाने घरी, तेव्हा त्यांच्यासाठी चहा ठेवेल आणि आता पटापट स्वयंपाक करून घेते. मग 2-2:30 वाजता निघू, त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच मी. आणि चला आता मी खिचडी करून घेते पटापट आणि तुम्हाला ना हरभऱ्याच्या भाजीची चटणीची रेसिपी दाखवते ना. इथे वैभवने खूप छान सोनपापडी आणलेली आहे विहान आणखी यालासाठी. तर अशी असते कागदामध्ये, बघू शकता. इतकी छान लागते ना, अशी कॉटन कॅन्डी असेल तशीच एकदम भुसभुशीत आहे, एकदम मस्त लागते. तर आता ते दोघांना देते मी. हे बघ काय आणलं बघ डॅडीनी. आली का? हा आली. एकदम अशी काय ऍपल अशी राहते. सोनपापडी, सोनपापडी तुला ऍपल दिला आधीनी? बापरे. तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे. नंतर इथे लसूण घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहे, हिरव्या मिरच्या आहे पण लाल होऊन गेलेली आहे. आणि इथे हरभऱ्याची भाजी. तर हरभऱ्याची भाजी धुवायची नाही, त्याच्याने आंबटपणा निघून जातो, म्हणून ती धुवायची नसते हरभऱ्याची भाजी. तर एवढ्या भाजीची चटणी करून टाकते. तर आज मस्त स्पेशल आपल्या दगडी खलबत्ता आहे, त्याच्यामध्ये मस्त मी चटणी करणार आहे. तुम्ही सगळं बदलाच्या याच्यात बघत असेल, कुठलेलं लोखंडीच्या याच्यात बघितलेलं असेल. आता मी मस्त दगडाच्या खलबत्त्यात कुटणार आहे खूप दिवसांनी. तर माझ्याकडे खूप कलेक्शन आहे खलबत्त्याचे वेगवेगळे. तर आता मी ना आधी लसूण, भरपूर सारा लसूण आणि मिरच्या ठेचून घेणार आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आपलं सॉल्ट, याचं पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट होतं ना ते टाकते. त्याच्याने मस्त क्रश होतं ते आधी कुटून घेते. तर आता त्याच्यात ना अशी थोडी थोडी भाजी आपल्याला टाकायची आहे. थोडीच टाकते आधी, मी कुटून घेते, ती कुटून घेते भाजी. नंतर ही टाकून तर मस्त आता कुटून घेते. आणि आता ना तेव्हा थोडस मीठ टाकलेलं होतं मी, आता थोडस अजून मीठ टाकते याच्यात. आणि हे मीठ का टाकते मी, रॉक सॉल्ट, कारण त्याला पाणी सुटत नाही, चटणीला पाणी सुटत नाही. त्याच्यामुळे आपलं नॉर्मल मीठ असं त्याने लगेच पाणी सुटतं, त्याच्यामुळे हे मीठ टाकते. याच्याने पटकन कुठलं पण जातं. हरभऱ्याची भाजीची चटणी करते. तर आता आपली चटणी एकदम रेडी आहे, बघू शकता एकदम भारी झालेली आहे. त्याच्यात काढून घेते. अशी आपली हरभऱ्याची चटणी करायची आहे.
तुम्ही तुमच्याकडे खलबत्ता कोणता पण असेल किंवा मिक्सरमध्ये पण करू शकता तुम्ही, पण मिक्सरमध्ये कशी खूप बारीक होऊन जाते, त्याच्यामुळे कुटून घेतली तर अजून बेस्ट असेल. तशी बाजू ठेवते. तर ही चटणी आपली एकदम रेडी हरभऱ्याच्या भाजीची. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तर तुम्हाला जर 2 दिवस टिकवायची असेल ना चटणी, तर तुम्ही थोडंसं तेल टाकून आणि मस्त परतून घेऊ शकता. पण ही आमची आधीच संपून जाणार म्हणून मी परतवत नाही, अशीच राहू देणार. तर कशी वाटली ते नक्की सांगा तुम्हाला. तर चला आता ना सगळं घर आवरून देते आणि त्यानंतर बोलते. आता इथे मस्त केरळसाठी दूधपोळी देते आणि आम्ही पण जेवण करतो. विहानला दिले खिचडी, त्याला चटणी नाही कारण खूप स्पायसी आहे ना, म्हणून इतकी छान झालेली आहे ना, मी नुसती अशीच खाते, इतकी मस्त लागते. तर तेच आता जेवण करून घेतो, त्याच्यानंतर मग बोलतो डायरेक्ट आवरलं की. चला तर आता आम्ही निघतोय जसं व्हिडिओला आणि विहान केरा इथंच थांबताय, बघू शकता. तर बाहेर थोडंसं ऊन पण आहे, थंडी पण आहे. मग मी स्वेटर आणि हे घेतलेलं आहे गळ्यातलं. तर चला तिकडे गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. चला आता विहान केरा मस्त राहतात, कधी मागे लागत नाही आमच्या, असं मागे रडत नाही वगैरे काहीच नाही. कियाला किती छोटी तरी ती पण नाही मागे लागत. तिला सांगितलं ना घरी थांब तर ती घरीच थांबते. जेव्हा आम्हाला त्यांना न्यायचं ना त्यावेळेस नेतो आम्ही, आणि जेव्हा वाटलं की नको आता गर्दी खूप तर नाही नेत. चला आता तिकडे गेली का बोलते तुमच्याशी. तर इथे ना झुडिओला आली होती मी, आता बघते काय मध्ये काय ऑफर्स आहे. चला इथे झुडिओ शॉप बघू शकता वरती. इथून या वरतून इथून खूपच गर्दी आहे. सेल विंटर वेअर कसं मुलींचं दाखवते. इथे बघा 399ला सगळे टॉप्स आहे इथे. आणि हा मस्त आता एक सेक्शन बघ, म्हणजे तुला काय असं सेक्शन वाईज जा. झाले बरं का, मस्त लांबाईची ना. हा ही शर्ट पण आहे ना, छान होता अशी. बघून गेले आहे का, दाखवा. प्लेन आहे का, व्हाईट मध्ये सगळे कॉटन. इथे ते खूप छान स्वेटर बघू शकता. खूप छान स्वेटर कलेक्शन आहे बघू शकता, एकदम मस्त. व्हाईट तर खूप छान आहे एकदम. तेच इतकी गर्दी आहे ना, बघते आता नंतर तुम्हाला दाखवते. बघू शकता विंटर वेअर सेल 500 रुपयाला आहे, 499. नंतर हा व्हाईट आहे. हे सगळे विंटर वेअर आहे सेलमध्ये.
आहे एकदम. मस्त आहे. काही यांचं प्राईज आहे, काही यांच्यावर हे याला पाहून लिपस्टिकचा डाग मळला आहे पूर्ण. तर ना इथे एक छान माल हा खूप आवडला, पण याला ऑफर नाही वाटतं. व्हाईट कलर आहे, मस्त आहे एकदम. नंतर मला तिकडचे पण 2-3 आवडले होते आणि हा ग्रे वेगळा आहे. पण माझ्याकडे इतके स्वेटर झाले ना त्याच्यामुळे बघते मी. कुठे असं आहे काय पॅन्ट आहे का? घरी आहे. विंटर वेअर वाटतं एवढंच उरले, जास्त नाही आहे विंटर वेअर. तसं आहे माझ्याकडे ब्लॅक. मला हवा ना हा छान आहे, बदलला हे नाही मस्त आहे. किती मस्त कापड, म्हणजे ऑफरमध्ये नाही येतो, ऑफरमध्ये नाही येत. नको ब्लॅक नाही. होता कॉड सिटी छान आहे मुलींचा, ऐकलं का? किती मस्त आहे. काय कॉड सेट? हा ते पण कॉड सेट मस्त आहे, मस्त आहे. 499. हो ना, हा तर कलर किती छान आहे. चार चला बरं बघू इकडे नवीनची घ्या मग. एक तिला येईल का? 18 महिने येईल ना मग ती. 18 महिने वरती होईल, वरती होईल नाही, छोटी येईल ना, छोटी येईल एकदम. याला नाही का ऑफर? नाही कॉड सेटला हे बघा, हा पिंक कलरचा कॉड सेट. तेव्हा हे 399लाच होते, हे 399लाच होते आहे. म्हणजे हे ते आहे ना ती पॅन्ट, म्हणजे ते कुठेतरी असेल. तेव्हा पॅन्ट इथे होईल मुलींच्या. हे पण इकडे होतं पॅन्टला. नाही तुझ्या साईज, तुझ्या साईजची नाही का? याला सुद्धा ऑफर चालू आहे. हे का मला बघायचं ना, पॅन्ट घेतो का आपण. टॉप पण खूप छान छान आहे. टॉप पण मस्त मस्त आहे. कॉटनची आहे ना ही पॅन्ट, मस्त आहे. इतके छान छान ड्रेस आहे ना, सगळे ऑफर्स चालू आहे. 200 रुपये चालू आहे. मस्त मस्त ड्रेसेस आहे. टॉप हे पा, हे पा, हे सुद्धा 299ला आहे. मस्त छान छान ड्रेसेस आहे लहान मुलींचे, एकदम मस्त. फ्रॉक कॉड सेट सुद्धा आहे. हा तो तिला मोठा आहे तो. हे पण आहे कॉड सेट. हे कॉड सेट कितीला आहे काय माहिती? कॉड सेट कितीला आहे काय माहिती? 299. हा पण छोटा आहे, हाफ आहे.
तुम्हाला अशी फ्रॉक आवडतं ना कियाराला? फ्रॉक पण इतके छान छान गर्दी ना. काय काही काही बाया हे घेतात. चप्पल मला खूप आवडतात असं, पण तू नाही घेऊ नाही तसं नाही. करण्यासाठी आली आणि 2 टी-शर्ट घेतलेले आहे आणि एक दोन वस्तू तर घरी गेलं दाखवेलच तुम्हाला. चला आता बिल करते आणि मग बोलते. तर इथे मी झुडिओमधून शॉपिंग केलेली आहे. आता स्टार मॉलमध्ये जाते बघते. कितीला स्टार मॉलमध्ये फिश पण मिळेल, तुम्हाला चिकन पण मिळेल, मटन पण मिळेल आणि वेगवेगळे फिश असतात. पण आता याला कमी सुरमई केस आहे आणि एकच पापलेट आहे. आणि इकडे बघत असेल तुम्ही सुके मासे मिळतात. बोंबील बघू शकता, बोंबील असे पॅकेटमध्ये मिळतात. ते तर आपल्याकडे आपण किती घेतो पावशेर. आणि अंडे पण मिळतात, चटण्या वगैरे, लोणचं, चिकन लोणचं वगैरे असं सगळं मिळतं. फिशचं लोणचं आहे, क्लॅमचं आहे का लोणचं, सगळ्या फिशचे लोणचं पण मिळतात. चला तर इथं स्टार मॉलला आली. मस्त मशरूम भेटतात. मला मशरूमसाठीच येते मी. मस्त मशरूम घेतलेले आहेत. आणि इथे बाकी सगळं असं शिक्षण, पडदे वगैरे, बेडशीट, टॉवेल असं आहे. तर इथे झालेलं आहे आमचं घेऊन. आता चाललो. बघता बघता संध्याकाळ होऊन गेली, बघू शकता. आता वाजले बहुतेक 6, 6:30 झालेले आहे. चला तर आता इथे वैभव गाडी काढताय आणि आता निघू. बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे. आणि इतकी गर्दी होती ना झुडिओला, बापरे. तरी एवढे काहीच कपडे नाही राहिले, सगळे गेले. तर मी मस्त वापरण्यासाठी टी-शर्ट घेतलेले आहे लांबाईचे तर थंडीमध्ये. चला आता बोलते नंतर तुमच्याशी. आली तर इथे मी आले 10 मिनिट झाले असतील. तर इथे मस्त कांदा भरलेला आहे. आज मस्त रविवार आहे तर मस्त चिकनचा प्लॅन आहे, चिकन भात पोळी असा. तर त्याच्या आधी मी ना झुडिओ मधून काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. जास्त काय घेतलं नाही, विंटर वेअर होते पण संपले होते, थोडेसे तुम्हाला दाखवले होते मी. तर मी माझ्यासाठी ना मस्त टॉप्स वगैरे आणलेले आहे, म्हणजे घरात घालण्यासाठी, घरात वापरण्यासाठी. आणि कियाराची पॅन्ट घेतली मस्त, बघू शकता अशी. इतकी स्वस्त मिळाली. कितीला आहे? फक्त 99 रुपीजला. एकदम मस्त. आणि त्याची प्राइस आहे 99 रुपीजला. मस्त वापरायला आणि ना टी-शर्ट आणि बघू शकता ब्लॅक लांबाईचा असं विंटर मध्ये किंवा असं पण घालू शकतो आपल्या रेग्युलर घरामध्ये. तर असा एक आणलेला आहे. आणि ना एक ब्राऊन कलर आहे, माझ्याकडे नव्हता हा कलर, तर हा एक आणलेला आहे, बघू शकता असा.
तर असे 2 आणलेले आहे. तर हे ना 599चे म्हणजे 600चं आहे, तर मला 399ला भेटलेले बघू शकता. खूप ऑफर चालू आणि बघितलं असं तुम्ही खूप गर्दी होती. तर असे 2 मी टी शर्ट आणलेले मला घरात घालण्यासाठी. आणि बाकी ना स्टार मॉल मध्ये गेली होती, तर तिथून मी विहानला कसं स्नॅक द्यावा लागतो नेहमी, तर त्याला पॅनकेकचं पॅकेट आणलेलं आहे. हे म्हणजे पटकन करून देऊ शकतो सकाळी सकाळी. त्याच्यानंतर मी आणलेली आहे मशरूम. तिथे मशरूम खूप स्वस्त भेटतात, तर मग 29 रुपयालाच मशरूम भेटतात, तर मस्त आणलेली बघू शकता. आणि बाकी मग येतात मी भाज्या घेऊन आली. याची कांद्याची पात, लसणाची पात आणि एवढा मोठा कोबीचा गड्डा आहे, किती मोठा आहे बघू शकता, एवढा मोठा घेऊन आलेली आहे. आणि एका मी चिकन घेतलं आणि आता चिकन आता मी ना असं टी शर्ट घालणार म्हणजे नवीन आणलेलं. आणि लसूण सोलून ठेवलेला आहे, कांदा भाजून ठेवला, खोबरं तुम्हाला माहिती मी फूड प्रोसेसरमध्ये खोबरं किसलं होतं ते पण भाजून ठेवलेलं आहे. म्हणजे मला टेन्शन नाही, आता डायरेक्ट मसाला कुटायला घेते, भाजी करून घेते चिकनची, त्याच्यानंतर मग पोळ्या आणि भात करणार एका साईडला. चला आता मी ना चेंज करते. तर मी कोणता घालू विहानला विचारते. विहान कोणता घालू याच्यातला? हा घालू का? ब्राऊन मरून कलर आहे. तर विहान म्हणतो हा घाल, तर हा घाल. तर बघू शकता मी इथे घालून आलेली आहे घ्यायला. तर मी घेतलेली आहे मीडियम साईज. बघू शकता मीडियमच येतात मला, लार्ज वगैरे खूप ढिले होऊन जातात. हे एकदम कम्फर्टेबल येतं मीडियम. बघू शकता असा दिसतोय आणि इतकं छान वाटते मला समोर नवीन. आणि मी नवीन आणलं की लगेच घालते, असं नाही की ठेवून देणार नंतर घालणार. मी लगेच घालून मस्त बघते आणि ठेवते. तर अशी वापरायला आणलेली आहे आणि छान पण दिसत आहे. तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा मला कमेंट करून. तर चला आता मी ना पटापट मसाला करते, चिकन करते आणि मग घालते. तर ना आज थोडा उशीर झाला, वेळ नाहीये ना, तर मी खूप रसोईमध्ये पीठ करून घेते. तर तेच आता करते. फूड प्रोसेसरमध्ये पीठ मळून ठेवलेले मस्तपैकी आणि ते आपलं चिकन पण मस्त रेडी आहे बघू शकता. पूर्ण शिजलेलं आहे मस्त. तर आता याच्यातच मी कोथिंबीर टाकून देणार सगळी. तर हे आपलं सुक्कं चिकन झालेलं आहे. एवढं काढलेलं आहे. इथे गरम पाणी आहे, आता गरम पाणी टाकून देते बस. इथे आपला मस्त लश्यात झालेलं आहे चिकन. आता मीठ टाकलं होतं, अजून थोडंसं मीठ टाकते. तर आता मस्त उकळू देणार आणि इथे भात पण रेडी आहे या साईडला. आणि इथे चिकन पण मस्त आता 5-10 मिनिट उकळू देणार आणि पोळ्या करून घेते. चला बोलते ना. तर इथे माझं सगळं स्वयंपाक झालेला आहे. आता मी डब्यामध्ये पोळ्या भरून ठेवते आणि ना सगळं झालेलं आहे. आता लगेच गरम गरम जेवण करून घेऊ आम्ही. इथे बघू शकता. तर इथे मस्त भात झालेला आहे, चिकन झालेलं आहे बघू शकता. इथे मस्त चिकन झालेलं आहे. तर माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आता ना. आणि तुम्ही बघितलं असेल मी वस्तू घेतली आम्ही रस्त्यात जाता मी छान लाईट वगैरे घेतल्या. तर त्या पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवेलच मी कशा काय चालून दाखवेल संध्याकाळी उद्या. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते आहोत. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये नक्की जा, खूप ऑफर चालू आहे, खूप छान छान टॉप भेटतील तुम्हाला. आणि अशी टी शर्ट सुद्धा भेटतील, 600-600ची टी शर्ट तुम्हाला 400-400 रुपयाला भेटतील. खूप मस्त ऑफर चालू आहे. तर तेच दाखवायचं होतं तुम्हाला आणि मला पण घ्यायचे होते म्हणून मग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.